तर मी 2-3 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता की माझा बुबू बालवाडीमध्ये जाताना खूप रडत होता. आठवडाभर तो कंटिन्यू रडत होता. अजिबात शाळेमध्ये जायला तयार होत नव्हता. पण आज तसं झालं नाही. तो खूप खुशीमध्ये होता. स्वतः त्याने माझ्याकडे युनिफॉर्म आणून दिला, बॅग वगैरे स्वतःच लावली आणि गॅलरीचं दार बंद केलं. समोरचं दार ओपन करून तो स्वतः बाहेर पडला. जसं तो रोजच्याप्रमाणे सांगतो की मला हेच शूज पाहिजे. आता हे शूज जुने झालेत, पण तरी देखील त्याला हे शूज खूप आवडतात. शूज घालण्यासाठी तो स्वतःच जाऊन टेबलवरती बसला होता आणि आज महाशयांनी स्वतःला पावडर लावून घेतली होती. त्याच्यामुळे ती पावडर त्याने पायांना देखील लावली होती. शूज घालून झाल्यानंतर हे महाशय खुशीत अगदी माझ्या पुढे चालले होते. या 8 दिवसातला मला बुबू आठवतो, जो या जिन्याच्या पायऱ्या उतरताना नुसता रडत जायचा आणि आज अगदी पुढे गेला होता. गेट काही ओपन होत नव्हता म्हणून तिथेच थांबला. तर इथे या पायऱ्या आहेत, त्याच्या एका बाजूने तो उतरणार आणि दुसऱ्या बाजूने मी उतरणार असंच त्यानेच मला सांगितलंय. आणि पायऱ्या उतरून झाल्या की मस्तपैकी एकमेकांना आम्ही टाळी देतो. त्यानंतर शाळेच्या गेटकडे आलो होतो तर अगदी आनंदाने तो मला सांगत होता की मम्मा शाळा आली म्हणून. आणि शाळेच्या ग्राउंडवरती आलं की तो मला स्वतःहून सांगतो की मागून सायकल जी मी पकडते ती सोड, आणि मग तो स्वतः सायकल चालवतो. तर खूप बरं वाटत होतं. हे त्याचं रोजचं रुटीन आहे आणि असं तो रोजच करतो. फक्त यामधल्या 8 दिवसात त्याचं थोडंसं काहीतरी बिनसलं होतं. त्यानंतर गुड बॉयसारखा तो सायकलमधून उतरला, पायऱ्या वगैरेवरती चढून गेला, स्वतःची चप्पल स्वतः काढली आणि जी हॅट आहे ती माझ्याकडे दिली. ज्यावेळी मी त्याला आणायला जाते त्यावेळी परत ती मी हॅट घेऊन जाते. तर बॅग देखील त्याने माझ्याकडे काढून दिली आणि मला आता धुकधुक लागत होती. ती आतमध्ये गेल्यावरती हा सगळ्यांना बघून रडेल की काय आणि मला सोडलं नाही याने तर असे भरपूर विचार माझ्या मनात येत होते. पण तसं काहीही झालं नाही. आतमध्ये गेला, सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हटलं, टीचरला वगैरे त्याने गुड मॉर्निंग म्हटलं. सगळी मुलं इथे अभ्यास करत बसली होती आणि आता त्याने मला त्याचा काल हरवलेला रुमाल आणून दिला. रोज मी त्याला नवीन रुमाल देते आणि दुसऱ्या दिवशी बाकीची मुलं त्याचा जो रुमाल आहे तो पाठी पुसण्यासाठी घेतात. तर तो त्याच्या टीचरला काहीतरी सांगण्यासाठी आतमध्ये गेला आणि तेवढ्यातच मी तिथनं बाहेर पडले. पण लगेचच त्याच्या लक्षात आलं की आपली मम्मा गेली. आता मला वाटलं आता हा रडतोय की का, पण नाही. त्याने मस्तपैकी मला बाय केलं. मग मी देखील त्याची सायकल घेतली आणि घरी आले. तर खूप बरं वाटत होतं. एवढ्या दिवसांनी आज स्वतःहून तो असा बालवाडीमध्ये राहिला होता. तर याचं सगळं श्रेय मी या छोट्याशा बाहुल्याला देते. आता हा जो बाहुला आहे तो मी बुबूसाठी घेतलेला नाही, माझ्या भाचीसाठी घेतलेला आहे. तिची बाहुली तुटली म्हणून तिने मला फोन करून सांगितलं की आता तू मला डॉल घे म्हणून आणि अशीच पाहिजे म्हणून. तर ही मी तिच्यासाठी घेतलेली आहे. आता जेव्हा घरी जाऊ तेव्हा ही तिला देऊ. कालच हे आमचं पार्सल आलंय. तर या बाहुल्याचं नाव आम्ही निरू असं ठेवलंय आणि बुबू याला सोबतच घेऊन झोपतो, भरवतो, सगळं काही याच्यासोबतच करतो, अंघोळ वगैरे. तर सकाळी उठल्यावरती मी त्याला सांगितलं होतं की आपण निरूला देखील बालवाडीमध्ये घेऊन जाऊया. या एका वाक्याने तो तयार झाला होता. पण काही वेळाने तो हे देखील विसरला की आपल्याला निरूला बालवाडीमध्ये न्यायचं आहे. तर निरू निर्जीव आहे पण तरी देखील मी त्याला थँक्यू म्हणे.